गाईस, तर कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेत असाल. तर मी विशाल जाधव तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपला देवींचा कॉल आहे आगमनाचा. तर आपण आलोय आपल्या गोडाऊनला, म्हणजे प्रतीकच्या घराच्या वरती टेरेसवर. तिथे सामान ठेवलेलं आहे आपण. तर पोरांना आता रिपेअरिंग करायचा आठवतोय. ऑर्डर सगळा ऑर्डर आली का त्याच टायमाला टाइमपास म्हणून काहीतरी करत बसतात. तुम्हाला दाखवतो सामान आपल्याला किती, आपला सेटअप किती दाखवतो तुम्हाला. तर एवढा सेटअप आहे आपल्याकडे, बघू शकता तुम्ही. हा आपला गोडाऊन आहे. भावाने आपल्या फ्रीमध्ये दिलेला आहे आपल्याला ठेवायला, काय भाडा घेत नाही तो. पैसे लागतील भाऊ बोलतो, आता पैसे लागतील तर देऊ. गणपतीचा पॅक आहे अजून आमचा. किती सामान आहे आमच्याकडे. आता अस्वस्थ पडलेलं आहे सगळं. सामान वगैरे क्लीन करून झालं की तुम्हाला दाखवतो मी. पोरं वगैरे येतील आपली. तर आता सामान आम्ही पहिले पानं वगैरे फुटलेले ते चेंज करून घेतो. आतिश भाई आपला करतोय चेंज. पाणी त्याच्यामध्ये पडला होता, तो पाणी पण त्याने काढलेलं आहे. अक्षरशः त्यांनी धुवून काढलेलं आहे ड्रम. बाबू तर तुम्हाला दाखवतो सामान भरला. पोरं येतील. आता सध्या आम्ही 4 जण आलोय. बाबू एक आलेला आहे. प्रतीक तर घरी असतो, त्याच्या घरी सामान आहे. बाकी आतिश भाई आलेला आहे आपला, आणि मी आलेलो आहे स्वतः विशाल जाधव. तर गाईज आता आपण सामान खाली उतरवायला लावलेलं आहे. तर प्रतीक नेतोय, माझ्या हातात मोबाईल आहे. तर आता सामान खाली नेतोय, तुम्हाला खाली दाखवतो. आणि नंतर मी पण थोडा आणतो सामान. बघू शकता तुम्ही, आपण सामान खाली काढलेलं आहे गॅलरीमध्ये. तर आता रिक्षा आपली आहे इथं. रिक्षा बाबू आला, तर रिक्षा आली का रिक्षामध्ये आपण सामान भरून टाकू. तर आज काय मोठा कॉल तर नाही, रनिंगचा कॉल आहे आपला साधा. तर दुसरी रिक्षा आलेली आहे आपली. रोहणी घेतली रिक्षा. त्यांनी सीट नवीन बनवलेलं आहे, तर त्यांनी साफ सीट काढून टाकलेलं आहे त्याचा. आणि ही आपली रिक्षा राणीमध्ये बसला झोका चालवायला बाजू. आपण सामान भरतोय रिक्षामध्ये, तुम्हाला दाखवतोय सामान भरताना मी. सामान येतो पहिली सुरू. तर आता सामान भरायला लागलं, सगळं रिक्षामध्ये टाकायला लागले आपण. तर आता तुम्हाला दाखवतो मी निघाल्यावरतीच. चला मित्रांनो, निघू आता आपण, स्पॉटवर भेटू. चला तर मग भावानो, आता निघालोय आम्ही दोन रिक्षा. आता बाकीच्या पोरांना मग घेऊ आपण आणि जाऊ पुढे. तर चला बाय. सो गाईज गाडी घालवी सांगलं ना घालवी. सो गाईज तर आम्ही निघालो आता जायला रिक्षामध्ये. बघू शकतो तुम्ही 5 जण बसलेले आहेत आम्ही. तर बाबूकडून बघून मला एक गोष्ट आठवली. तुम्ही सुका पाटील बघितला असेल, ट्रेंडिंगला आले रील्स त्याच्या येतात, तुम्ही बघितलं असाल तुम्ही. तर बाबूकडे बघून सेम मला तो आठवतो. 35 भाकरे खातो. हा, बाबू 35 भाकरे खातो. बांध भरून अरे बांध भरून हाकतो आणि आगाला 2 जण पाठी नेतो. झोपला तर झोपूनच राहतो. काही आता आम्ही पोहोचलेलो आहे लोकेशनला. पोरं आपली बाकीचे डायरेक्ट आलेले आहेत, जॉबवरून आलेले आहेत पोरं. प्रशिक आणि निले आलेले आहे जॉबवरून. तर आता आपण आहे पाण्याची टाकी, तिथे बघू शकता शिरगावची पाण्याची टाकी. तर आता कॉल आपला आहे 7:30चा, पण पोरं आपल्याला आणले लवकरच 4ला घरातून निघायला लावलेले आहे. ते बरोबर केलं, कारण की पोरं आमची टायमावर निघत नाही. खास करून मीच निघत नाही टायमावरती. मी डायरेक्ट सामान भरायला जातो. इथे आपल्या भाऊची एंट्री झालेली आहे. सतीश भाऊ यावर्षी कर्तव्य आहे. तारीख ठरली का? तारीख ठरवलेली आहे. तारीख ठरली का तुम्हाला सांगतो मी ब्लॉग मध्ये. तर भावांनो, निलेशने आपल्याला खायला आणलेलं आहे, बिस्किट आणलेले खायला. तुम्ही बघू शकता. हे मला पण एक ठेव. एवढं काय बिस्किट आणली अशी? ये बिस्किट गॉड नाही लागत ना, कडू नाही लागत. एवढं पैसे खर्च करतो, असं करा, चांगलं करायचं ना. बाबू पैसे खर्च करा, चांगलं करतो. म्हणजे फुकटचं आहे. तर गाईच एनआर बीटचे ओनर आलेले आहेत. बघू शकतो मी एनआर बीटचे ओनर. ते सदर आम्ही विकत घेतलेले आहेत त्याला डायरेक्ट. आता सावरे बीट्स वाली खरेदी करू शकतो. तर भाऊजी
तुम्ही आलेले आहेत आता, आपला ब्लॉग खूप दिवसातून आलेला आहे, तर तुम्ही काय बोलू शकता आपल्या सावरे बीच बद्दल? आपला सावरा बीचच जाणार आहे आता, येणार पण मला वाटतं जाणार आहे. का हो, असं का बोलता तुम्ही? सावरा बीच सोडून येणार म्हणजे सावरा बीच सोडून जाणार आहे, पण नाही सोडणार. मला अपेक्षा आहे या पोरांच्या आज ना उद्या ते पुढे जातील ना, चांगलं लोकांना तुमची कला काय आहे ती साजरी करून आज दाखवायला येतेशी कोणतं चौक. हो भाऊजी, नेक्स्ट गणपती आगमन विसर्जन येणार तेव्हा. हा येणार मध्ये माझं नाही त्याचे माझे पट्टा भाव आहे. घ्या विकत घ्या. किती रक्कम आहे? सध्या पैसे आणले नाही मी फक्त काय नाही ऍडव्हान्स देऊन ठेवा. ऍडव्हान्स 1-2 रुपये असतील ते ऍडव्हान्स देऊन ठेवा. सावरा बीच रे, आणि मी खूप प्रेम करतो या पोरांवरती, सर्व पोरांवरती. आमचं पंचशील होतं आणि आता ते जरा बंद केलेलं आहे. तुमचा जावई, स्वस्त त्यांचा कीबोर्ड वाला आहे. तुमचा बदलापूरचा जावई, म्हणून ते बदलापूरचा जावई दाखवा. हे आमचे जावई रात्री पण येऊन गेले ते हॉस्पिटलला गेलो, गपचूप येतात कधी पण. रात्री हॉस्पिटलला गेलो, आता पण हॉस्पिटल म्हणजे खूप काळजी आहे त्यांना सासूची, म्हणून जाऊन येतात. ते आजी सासू आहे त्यांची. पण एवढं काळजी आहे त्यांना. हे जे पहिले पण यायचे मशिदीपर्यंत यायचे आणि पळायचे. लग्न कोणी जमून दिला? तुम्हीच ना? मी दिलेलं आहे, कारण कसं पहिले आज गोरे झालेत आता ते. पहिले बघू शकता, पहिलेच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल कलर काला होता, पण आता गोरा झालेला आहे. पहिले कावला होता, आता बगला झालेला आहे. कुत्र्या साला तिला काय बोलू शकतो तू याच्यावरती? काय आम्हाला उपाय? काय नाही, तुम्ही पण लावा, काय लावा? तुम्ही पण करा. काय करायचे? अरे कहना क्या चाहते हो? गोरवा कसं व्हायचा? रोज कामाला जा. मला फक्त एकच नांदे इमलचा बघू शकतो तुम्ही. इकडे इमल नादात बाद नाही झाला पाहिजे काय. बरं पडलं. तर भाऊजीनी आणि या भट्टाने आपल्याला 4 वाजता बोलून इथं आणलेलं आहे. आता वाजलेल्या 7च वाजलेले आहेत. दाखवले बघू मोबाईलचं जरा किती वाजले बघू दे. का किती वाजले बघू बघा. 7 पण नाही, 7:15 होऊन गेलेले आहेत. आणि बोलतो 4 वाजता आपल्या वाजवला ते 4 वाजेवरती इथंच बसलेले आपण. बरं इथं नाते वगैरे आपली, म्हणून ते नाश्ता वगैरे दिलेला आहे. तर भावानो आपली ऑर्डर आता चालू झालेली आहे. आता वाजवतो आणि तुम्हाला दाखवतो आम्ही कसं वाजवतो आणि गाजवतो. बघा तुम्ही पुढे चला. तर भावानो आपला कॉल वाजून झालेला आहे. तर आता आम्ही निघतोय, सामान भरतो आणि घरी. खूप पाऊस होता त्याच्यामुळे दाखवता आला नाही मला, आणि व्हिडिओ काढायला पण कोण नव्हता. तरी पण थोडी माझ्या हाताने क्लिप काढली आम्ही आणि दाखवल्या, तर टाकीन तुम्हाला दिसेल. तर चला बाय. ब्लॉग आवडला असेल तर मनापासून धन्यवाद. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि खूप सपोर्ट करा. थँक्यू गाईज.